पुण्यातून दादांच्या आठवणी एकत्रित घेऊन आलेले हे कार्यकर्ते आपल्याशी बोलत आहेत. दादांना शेवटचा निरोप देण्यासाठी आलेले हे कार्यकर्ते आहेत. काय आहे दादांची एक आठवण? आज सकाळी ही घटना कळताच पुण्याचे अनेक लोक आज पुण्यावरनं बारामतीकडे निघाले आणि प्रचंड गर्दी. आणि पुण्यातही एवढा सुखसुखाट पाहायला मिळतो आज बारामती, पुणे, अख्ख्या महाराष्ट्रात. एक असा खमकर नेता, शब्दाचा पक्का आणि शब्द दिला तर तो पाळणारा नेता अजितदादा आज आम्हाला, या महाराष्ट्राला, आमच्या सर्व कार्यकर्त्यांना पोरक करून गेले. आज पुणे महानगरपालिकेचे इलेक्शन झाले. मी स्वतः इच्छुक होतो आणि मी थोडक्यात नाराज झालो होतो आणि मी नाराज होऊन एका दिवसासाठी मी बीजेपीत गेलो. दादाच्या बंगल्यावरनं मला फोन आला आणि दादानी मला बोलून घेतलं की बाबा तू 26 वर्ष राष्ट्रवादीत काम करतोय, तू काळजी करू नको, मी आहे तुझ्या पाठीशी आहे. मला त्यावेळेस एवढं अश्रू अनावर झाले. आणि आज दादा सोडून गेले. कालच 27 तारखेला सकाळी 8 वाजता मी देवगिरी बंगल्यावर निरोप ठेवला होता की दादांशी माझं बोलणं करून द्या. आणि दादांनी एक कार्यकर्त्याची भान दादा हे नेहमी ठेवत असतात. आणि दादांनी मला तिथनं देवगिरीवरनं फोन केला आणि मला विचारलं, लालबिगे बोला काय चाललंय. मी म्हणलं दादा तुम्ही पुण्यात येणार आहे, मला आमच्या समाजाला स्वीकृत नगरसेवक पद दिलेलं म्हणजे द्या, आमच्या समाजाला तिकीट नाही मिळालं आम्हाला द्या. दादा मला म्हणले लालबिगे तुम्ही काळजी करू नका, मी पुण्यात येतोय, मी पुण्यात आल्यानंतर आपण बसून सविस्तर चर्चा करू, जागा खूप कमी आहे आणि आपण आल्यावर तिथं चर्चा करू. आणि ज्या दिवशी मी परत बीजेपीतनं तिथं गेलो तर हा फोटो दादांनी माझ्या गळ्यात हात घालून दादांनी मला मिठी मारली आणि मला त्यावेळेस एवढे अश्रू अनावर झाले. असा नेता या महाराष्ट्राला परत लाभणार नाही. दादा आज जी ही घटना झाली हे देवानी हे असं करायला नाही पाहिजे होतं. आम्हाला सगळ्यांना दादा तुम्ही पोरकं करून गेले. म्हणून मी दादांना, मी माझ्या लालबिगे कुटुंबाच्या वतीने, माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. कधी झालेलं होतं दादांची शेवटचं बोलणं? दादांचं शेवटचं माझं बोलणं कालच सकाळी 8 वाजता मला दादांचा देवगिरीवरनं फोन आला. त्यांच्या तिथल्या पीएननी दादांना मला फोन कनेक्ट करून दिला आणि दादांचं माझं शेवटचं बोलणं काल सकाळी 8 वाजता झालं. दुसरेही कार्यकर्ते आहेत दादांचे, काय सांगताल, काय आठवणी दादांच्या आज? मी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चिटणीस गेल्या 25 वर्षापासून, पक्ष स्थापनेपासून म्हणजे एकच असल्यामुळं त्यावेळेसपासून पक्षाबद्दल निष्ठेवंत राहिलेलो आहे. दादांचं मला एक 4 दिवसापूर्वी मी दादांना ज्यावेळेस भेटलो, दादा इतकं कार्य झालं आहे म्हटलं. आपल्या पुणे शहरात रिक्षावाले, अनेक समाजाचे रिक्षावाल्यांना घर नाही. दादा म्हटले एक 4 एकर जागा मी त्यांना टाउनशिप करून त्या लोकांना आपण फ्लॅट देण्याची व्यवस्था करू. चांगले सुशोषण दिले नईम शेख तुम्ही, याबद्दल मी तुम्हाला फोन करून बोलवाल. इथवर दादांचं मला 4 दिवसापूर्वी बोलणं झालं बंगल्यावरती. कार्यकर्ता म्हणून एक दादांशी जी तुमचं वागणं होतं, बोलणं होतं, हे कसं होतं? मी बघा लॉकडाऊनच्या ह्याच्यात सूर्य हॉस्पिटल काजवा पेठेत मी राहिलाच तिथे. तर अनेक पेशंट तिथं कोविडचे, डॉक्टर जयसिंगराव शिंदे त्यावेळेस दादांच्या हस्तेच त्याचं भूमिपूजन झालं होतं. तर मी स्वतः पवारसाहेब उद्घाटनाला आलते हॉस्पिटलच्या. तर पेशंट लोकांना 15-15 लाख रुपये, तर मी जाते तिथं बघायचो. मी पुण्यातले सर्वसामान्य गरीब लोक, त्यांच्याकडे इतके पैसे नाही. मग मी दादांना फोन लावून जयसिंगराव शिंदे डॉक्टर सूर्य हॉस्पिटलचे संस्थापक त्यांच्याशी बोलणं करून द्यायचं. इतकी दुवा दादांनी गोरगरिबांची घेतली. आज त्यांना महाराष्ट्रातले अनेक समाजाची लोक अक्षरशः दुःखात आहे. पाहतोय पण या ठिकाणी दादांनी फक्त पालकत्व हे पुणे जिल्ह्याचं नव्हतं स्वीकारलं, तर संपूर्ण महाराष्ट्राचं आणि तळागाळातील कार्यकर्त्याचे ते पालक म्हणून होते, हे यांच्या प्रतिक्रियेतून आपल्याला पाहायला मिळत आहे. सुन्न करणारी घटना सकाळी घडली. अजितदादा सर्वांच्यातून निघून गेले आणि त्यानंतर बारामतीकडे सर्व पाणावलेले डोळे, त्यांचा मोठा जनसागर या ठिकाणी आपल्याला लोटलेला पाहायला मिळाला. आजही आत्ता संध्याकाळ झालेली आहे, अजूनही लोकांचा महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. दादांवर प्रेम करणारा फक्त राजकीय
समुदाय नव्हता, तर तो प्रत्येक घटकातील समुदाय हा दादांचा चाहता होता, हे आजच्या घटनेवरून पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपण असे काही दुःखद कार्यकर्ते आहेत की त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय वाटतं, कुठून आला आहात, आपलं नाव काय? मी पुण्याहून आलो. मी भवानीपेठ कॅन्टोन विधानसभा मतदारसंघाचा अध्यक्ष आहे दादा गटाचा. आता दादा गट पण बोलताना थोडासा मन भरून येतोय. हे माझे सहकारी आहेत, पुणे शहरावरून आले. बाकीचे त्या दुसऱ्या गाडीत धक्काबुक्कीत आम्ही झालो. सुप्रिया त्यांना भेटलो आता मी, नीलमताई गोरे वगैरे सगळे. ही घटना फक्त सकाळी ज्या लोकांचे फोन आले ते विश्वासच बसत नव्हता. मला वाटतं 2 का 3 दिवसापूर्वी दादांना भेटलो आणि एवढा एकदम भारी पर्सनॅलिटीवाला माणूस, ज्याला आपण, मी तर नेहमी महाराष्ट्राचा एकच दादा, अजित दादा असं शब्द वापरायचो. धुरंधर नेता, अभ्यासू, स्पष्ट वक्ता, कार्यकर्त्यांची जाण ठेवणारा, स्पष्ट वक्ता, दिलेला शब्द. माझे सहकारी, माझे बंधू आहेत, यांना शब्द दिला होता का ह्या इलेक्शन नंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला मी करून देतो म्हणून. ते विचारे एवढे घैवरले सकाळपासून, काही सुचत नाही असं झालेलं आहे. शब्द फुटेना. 26 वर्ष दिले आम्ही राष्ट्रवादीला आणि घरातला माणूस गेला असं झालं एकदम. आणि खरंच घरातलाच माणूस गेलाय. आता तुम्ही बारामती काय पुण्यात सगळीकडे बघताय तुम्ही चॅनलच्या माध्यमातून, काय काय गोष्टी तर बोलता पण येत नाही अशी परिस्थिती झाली. पण चुकीची घटना घडली. निसर्गाने असं करू नये होतं. जे घडलं ते खूप चुकीचं घडलंय. आता महाराष्ट्राचा बाप माणूस, राजकारणातला एवढा धुरंधर नेता गेलाय, तर महाराष्ट्राला पुढचं काम कसं होणार, काय करतील लोक. आमच्यासारखे कार्यकर्त्यांना एक पोरकं करून गेला आमचा दादा. दादांविषयीची, राजकारणातली, राजकारणाबाहेरची अशी कोणती आठवण आज आपल्याला सतत ती स्मरणात येते, त्याचं स्मरण होते? दादांचा एक, मी कधी कधी VIP सर्किट हाऊसला जातो, दादा गेल्यावर असं विचारायचे, ए सोफा असेल, कितली फरशी असेल, काय छोट्या छोट्या गोष्टी ते बघायचे, काही बरोबर दिसत नाहीये. एक पोलीस, आमची एक महिला पोलीस होती, तिला पण तो भाग होता, तुम्ही पोलिसांसारखे वाटत नाही, तब्येतीची काळजी घ्या, जेवण व्यवस्थित करा, आराम व्यवस्थित करा, तब्येत चांगली ठेवा. एक मोठे अधिकारी होते, त्यांची तब्येत वाढली, त्यांना योग अभ्यास याबद्दल बोलत होते. एवढा प्रचंड अभ्यासू आणि IAS ऑफिसरना पण IAS शिकवणारा असा मोठा नेता गेलाय. दादा आज आपल्यातून गेलेत, पण दादांनी अशा कोणत्या गोष्टी तुमच्यापर्यंत ठेवलेल्या आहेत की त्या तुम्ही आज जतन करून पुढे राजकारणामध्ये दादांच्या ज्या आहेत गोष्टी दिलेल्या त्याचं तुम्ही पालन करणार आहात आणि राजकारणात पुढे जाणार आहात? दादांचा एक महत्वाचा गुण, स्पष्ट वक्ता, तोंडावर बोलणारा, खरं बोलणारा. ती माझ्या थोड्या वृत्ती आहे त्याची. आपण दादासारखे मोठे नाही, छोटा कार्यकर्ता आहे, पण मी असं बोलल्यामुळे काय माझे मित्र रागवतात, पण नाराज पण होतात, तुम्ही डायरेक्ट बोलून जाता. पण कुठं कुठं खरी परिस्थिती बोललेली बरी असते ती. तर दादांचा एक स्वभाव आहे, अभ्यासूपणे ते एकदम स्पष्ट बोलणार, हे असं असं हे काम होणार, हे काम नाही होणार. तर दादांचं एक शिकण्यासारखा, तो मी अंगीकारी तो शब्द घेतलाय. आणि एखादा काम करायचं असेल, एखाद्याचं काम आहे, दादा कसे फोन लावते, लाव रे त्याला फोन, की मला ती सवय झाली, तुमचं काय काम आहे, लाव त्या बाबाला फोन किंवा त्या अधिकाऱ्याला फोन. तसं मी करतो. तसं आपल्या एक अनुभव दादांच्या स्पष्टोक्तेपणातला असा कोणती आठवण अशी आपल्या बाबतीत घडलेली? स्पष्ट वक्तापणे म्हणजे आता त्यांनी आपल्या, आता काय कोणाचं नाव घेऊन बोलणं ते चुकीचं होईल, घटना पण हे काही लोकांना एवढं मोठं घडवलं आणि त्यांनी ते माघार घेतली म्हणा किंवा बोलताना चुकले, त्यांचं नाव घेऊन त्यांनी दाखवून दिलं. ते मीडियाच्या माध्यमातून काही लोकांना माहिती आहे, मी आता जे बोलतोय तुमच्या मीडियाच्या माध्यमातून लोकांना कळेल, पण त्यांना जे मोठं केलं आणि त्यांनी जे चुकीचे शब्द वापरले त्यांना दाखवून दिलं होतं दादांनी. ते आता काय चर्चा झाली, काय जे तुम्ही आता भेट दिली तिथे कोण कोण होतं, कोणाला आता भेटून आलात तुम्ही? मी आता खूप गर्दी आहे. आता गिल साहेब आमच्या पुण्यात होते, DCP ते आलेत, त्यांच्यावर ACP भोसले साहेब होते, पण सुप्रिया त्यांना मी पाहिलं, आता नमस्कार केला ताई, पण एवढी गर्दी होती लोकांना कळत नाही. आणि नीलमताई गोरे पण होत्या बरोबर, अजून बरेचसे राजकीय व्यक्ती होते. बस. काय कळालं, किती वाजता आणणार आहेत पार्थिव दादांचं या ठिकाणी? मी आता अहिल्याबाई होळकर ते काय हॉस्पिटल तिथं गेलो होतो, तिथं पार्थिव ठेवलंय, तिथून सजावट करून ते घेऊन येत. दादांची धाकटे चिरंजीव तिथं त्यांच्या बरोबर आहेत, बाकीची मंडळी सगळे. साहेबांना आणि सुनेत्रा वहिनींना नमस्कार करायची इच्छा होती, पण लांबून आता बाकीच्या लोकांना पाहिलं आणि भेटून आलो. बस.
पाहतोय आपण या ठिकाणी हा संपूर्ण त्यांचा जो कार्यकर्ता आहे तो या ठिकाणी आपल्याला बारामतीमध्ये एकवटलेला पाहायला मिळत आहे. हा सर्व जनसागर जो आहे तो दादांवरती निष्ठावंत असा हा कार्यकर्ता होता आणि दादांवर प्रेम करणारा आपल्याला कार्यकर्ता आज दादांना शेवटचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी दादांना आपल्या डोळ्याने दादांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी हा कार्यकर्ता उपस्थित झालेला आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पाहायला मिळत आहे. आणि ही जी गर्दी आहे ती आपल्याला या विद्या प्रतिष्ठान बारामती या ठिकाणी असलेली सुरू आहे. सकाळपासून सुरू असलेली ही गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे.